पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. पित्या, तुझ्या वचनासाठी तुझे आभारी आहोत आम्ही. आम्हाला तुझं वचन आवडतं आणि त्यासाठी आम्ही तुझ्याकडे आदरयुक्त भावाने येतो. आमच्या जीवनात आरोग्य निर्माण व्हावं ही अपेक्षा आहे येशूच्या नावाने. आमीन. 19 वर्षांपूर्वी मी एक पुस्तक लिहिलं, राखेऐवजी सौंदर्य. 1994 मध्ये मी हे पुस्तक लिहिलं. यात माझी थोडी साक्ष आहे आणि मग त्यात तुमच्या आयुष्यातल्या भावनिक दुखापतीपासून आणि छळातून बाहेर पडण्याबद्दलच्या काही गोष्टी आहेत आणि या पुस्तकात बरीच चांगली माहिती आहे. येशू जे जीवन तुम्हाला देण्यासाठी मरण पावला, त्या जीवनाचा आनंद लुटायला शिका. मी विस्तृतपणे या विषयावर बोलणार आहे. यशाया अध्याय 61 वचन 1 ते 3. सुरुवातीच्या वर्षात या वचनांची मला खूप मदत झाली. असं म्हणायला हरकत नाही की मी खूप गोंधळलेले होते आणि भ्रमात होते. कारण आपण विचार करतो की आता माझ्याकडे ख्रिस्त आहे, मी चर्चला जाईन, माझ्या आयुष्यातली परिस्थिती बदलेल. पण हे असं नेहमीच होत नाही. मी एका मोठ्या मंडळीत होते आणि मी चर्चमध्ये शिकायचे आणि मी चर्चमध्ये सहभागी झाले आणि मग माझ्या आयुष्यात फारसा बदल झाला नाही. पण मला थोडंसं ज्ञान होतं की ख्रिस्त माझा तारणारा आहे आणि मी कृपेचा मूलभूत संदेश ऐकला होता. मला कृपा समजली होती. मी पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याविषयी, ख्रिस्ताच्या रक्ताविषयी, मरणाविषयी, पुनरुत्थानाविषयी चांगली शिकवण ऐकली होती. पण माझ्या दैनंदिन जीवनाचं काय करायचं हे मला माहीत नव्हतं. आणि मग 1976 मध्ये परमेश्वराने मला स्पर्श केला, त्याच्या वचनाची भूक मला दिली. मी त्याच्या वचनाचा अभ्यास करू लागले आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या बालपणीच्या अशा बऱ्याच समस्या होत्या ज्या अजूनही बाकी होत्या, ज्यावर काम करायला हवं होतं. बऱ्याचदा आपण दुखावले जातो, अशी परिस्थिती वारंवार येते. किंवा लहानपणी एखाद्या कारणाने आपण दुखावले गेलेलो असतो. तुम्हाला प्रेम मिळालेलं नसतं, माया मिळालेली नसते. एखादी चिडखोर व्यक्ती सतत तुम्हाला बिनकामाचे आहात तुम्ही असं हिणवत असते, तुमच्यातली चूक काढत असते, तुमची निंदा करत असते. तू कधीच काही करू शकणार नाहीस, तू तुझ्या भावासारखा का बनू शकत नाहीस, तू तुझ्या बहिणीसारखी का बनू शकत नाहीस. हिणवणारे लोक किंवा तुमचं लैंगिक शोषण झालं असेल, माझं झालं होतं, तुमच्या वडिलांनी, तुमच्या आईनी किंवा कुटुंबातल्या कोणी, शेजारच्या व्यक्तींनी, बहुधा 1-2 वर्ष किंवा अनेक वर्ष झाला असेल, जसं मी सहन केलं. बहुधा तुमचा शारीरिक छळ झाला असेल, तुम्हाला कपाटात बंद करून ठेवलं गेलं असेल, भुकेलं ठेवलं असेल, वाईट पद्धतीने तुम्हाला मारलं गेलं असेल कारण तुमचे पालक चिडके, मानसिकरित्या आजारी असतील. नवल वाटतं की लोक इतरांशी इतके भयानक कसे काय वागू शकतात. पण एका गोष्टीची मला मदत झाली हे लक्षात ठेवायला की दुखावलेले लोकच इतरांना दुखावतात. दुखावले गेलेले लोक इतरांना दुखावतात. मला नाही वाटत प्रत्येक जण उठल्यावर रोज सकाळी असा विचार करत असेल की आज बघतेच किती जणांना दुखावता येतंय, ते मजा येईल. मला नेहमी वाटतं की लोक पुष्कळदा आपल्याला झालेल्या वेदनांसारखे वागतात आणि सैतानाला हेच हवं असतं अहो की कोणीतरी आपल्याला दुखवावं आणि आपण चिडखोर आणि कटू बनावं, रागवावं आणि सतत स्वतःबद्दल आपण वाईट वाटून घेत आयुष्य खर्ची घालावं. अनेक प्रकारच्या व्यसनातही आपण अडकावं आणि मग इतर कुणाला तरी दुखवत आयुष्य जगावं जेणेकरून तेही इतरांना दुखवत तेच करत राहतील आणि हे पिढ्यानपिढ्या चालू राहील. वर्षांमागून वर्ष चालूच राहील. पण आज मी तुम्हाला एक सुवार्ता सांगायला आले की तुम्ही पूर्वी जर कधी दुखावले गेले असाल तर ती वेदना पुढच्या माणसापर्यंत सरकू नये. तुम्ही भाग्यशाली आहात. येशूचं नाव उच्चारण्यास, परमेश्वराच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायला. केवळ तुम्ही बरेच व्हाल असं नाही, तर जणू कधी काही झालंच नव्हतं असेही तुम्ही व्हाल. आणि हे तुमच्या पिढीकडून पुढच्या पिढीपर्यंत कधीही पोहोचणार नाही. अद्भुत आहे ना हे? सुवार्ता. आमीन. परमेश्वराची स्तुती करा बरं.
सुरुवातीच्या वर्षात जेव्हा मी परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करत होते, तेव्हा मला खरंच त्या अभ्यासाची खूप गरज होती आयुष्यात. आणि बघा, मी तुम्हाला हे नाही सांगत, की तुम्ही जर दुखावले गेले असाल, तर तुमच्या आत्म्यात गोंधळ आहे, तुमच्या मनात गोंधळ आहे, तुमच्या भावनेत गोंधळ आहे, योग्य निर्णय कसे घ्यावे ते तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला सगळं आपल्याच ताब्यात हवं असेल किंवा तुम्ही निष्क्रिय झाले असाल किंवा तुम्हाला वास्तव स्वीकारायचं नसेल किंवा आलेला दिवस काहीच न करता पुढे काय होतं ते पाहूया असं म्हणून घालवायचं असेल. पण थोडा वेळ आणि परिश्रम लागेल. अभ्यास आणि प्रार्थना लागेल. ख्रिस्ताच्या रक्ताच्या पावित्र्याने आरोग्य प्राप्त होण्यास. देवाची भेट प्राप्त करण्यासाठी आपण रोजच्या जीवनात वचन कसं लागू करावं हे शिकायलाच हवं. पण कधीकधी लोक गोंधळून जातात, कारण ते म्हणतात, तुम्ही तर म्हणता की येशूने मला मुक्त केलंय, तरीही मी मुक्त का नाहीये मग? येशूला पडलेल्या फटक्यांच्या द्वारे मला आरोग्य प्राप्त झालंय असं तुम्ही म्हणता, मग मी गोंधळात काय? काय मी गोंधळात? तुम्ही मला राखीऐवजी सौंदर्य द्याल असं म्हणालात, पण तरी माझ्या आयुष्याचे तुकडे तुकडे का होतायत? कारण ह्या सगळ्या गोष्टी बघा, हा कार्यक्रम पाहणारी प्रत्येक व्यक्ती, तुम्ही कधी दुखावले गेले असाल, तुमचा छळ झाला असेल, तुमचा वापर केला असेल, तुम्हाला त्यागलं गेलं असेल, कोणी दगा दिला असेल, धमकी दिली असेल, तुम्हाला भीती दाखवली गेली असेल, तुम्हाला चिडवलं गेलं असेल, नाकारलं गेलं असेल, कारण काही असो, तुम्ही भावनिकरित्या जखमी, दुखावले गेलेले असाल, तुम्ही असाल भग्न हृदयी व्यक्ती. सुसमाचार असा आहे की येशूने तुम्हाला कधीच मुक्त केलेलं आहे. त्याने तुम्हाला केव्हाच मुक्त केलेलं आहे. ख्रिस्ताच्या मंडळीची शिक्षिका या नात्याने माझ्या कामाचा एक भाग आहे की मी त्या तुरुंगाच्या दरवाजातून तुम्हाला बाहेर पडायला शिकवावं. आणि बघा, त्या तुरुंगाचे दरवाजे आधीच उघडलेले आहेत. तुमचं काय आहे हे पाहायला शिकवणं आणि त्यावर पुरेसा विश्वास ठेवणं, ते प्राप्त करणं आणि तुमच्या आयुष्यात ते सक्रिय करणं हे माझं काम. एक शिक्षिका म्हणून हा एक अद्भुत असा प्रवास आहे. अतिशय अद्भुत, आश्चर्यकारक प्रवास. मी काय म्हणते ते किती जणांना समजतंय सांगा मला? निदान थोडंसं तरी समजतंय ना? ठीक आहे. हे समजण्यास मदत होते, नाही तर तुम्ही विचार करत बसाल, जर माझं तारण झालंय तर मग माझं काय चुकतंय? अहो, तुमचं तारण झालं असेल पण तुमच्या मनाचं नवीकरण झालं नसेल. माझंही तारण झालं होतं, पण माझं मन म्हणजे कचऱ्याचा डब्बा होता. योग्य विचार मला करता येत नव्हता. मी निंदक होते, न्यायी होते, संशयी होते, चिडखोर होते. अनेकदा माझे विचार असायचे एकाकी किंवा अंधार कोठडीसारखे, आणि हे वाचताना मला कळत नव्हतं की मी वेगळा विचार करायला शिकते यातून. याचं मोल जर आपल्याला ठाऊक असेल ना, तर आपण यात जास्त वेळ घालवू. फक्त दिवसातले काही क्षण नाही, अख्खा दिवस घालवू आपण यात. आमेन. माझ्या भावनेचा घोळ होता, लोकांबरोबर माझं पटत नव्हतं, मी नात्यांचा घोळ घालत होते, माझ्या इच्छेचा घोळ होता. मी अतिरेकी वागू लागले. मला दोन्हीपैकी एक हवं असायचं. एकतर मी नियंत्रण करायचे किंवा माझ्यापेक्षा बळकट व्यक्ती आली तर ती माझ्यावर नियंत्रण करील याची भीती वाटायची. म्हणून मग मी माझं नियंत्रण टिकवण्यासाठी दुसऱ्यावर नियंत्रण करायचे. माझं नियंत्रण टिकवण्यासाठी दुसऱ्यावर नियंत्रण. आणि असं आपण जगावं असं नाही वाटत देवाला. माझ्या समस्यांची मी तुम्हाला कल्पना देते थोडीफार, कारण तुम्ही हे जाणावं ही माझी इच्छा आहे. जरी माझं तारण झालं, मी स्वर्गात जाणार होते, माझी दयनीय स्थिती होती. कारण माझ्या आत्म्याची आरोग्यप्राप्ती अजून झालेली नव्हती. मी वयाच्या 18व्या वर्षी माझ्या वडिलांपासून दूर गेले आणि मला वाटलं की मी समस्येपासून दूर गेले. आता मला कुठलीच समस्या नाही. मी या समस्येपासून दुरावणार आहे आणि आता हे माझ्या जीवनातून नाहीसं होणार आहे. पण माझ्या लक्षात आलं नाही, मी जरी समस्येपासून दुरावले होते तरी ते मी माझ्या आत्म्यात बाळगत होतेच. त्याचे परिणाम माझ्या मनात खोलवर रुजलेले होते. पुष्कळ लोकांच्या हे लक्षात येत नाही, त्यांना त्यांच्या आत्म्यात आरोग्याची गरज आहे. केवळ ज्याने तुम्हाला दुखापत केली त्याच्यापासून दूर गेल्याने तुमची जखम बरी होत नाही. येशूने म्हटले, तो भग्न हृदयींना आरोग्य देण्यास व बंदिस्तांना मुक्त करण्यास आला आहे. भग्न हृदयी व्यक्ती म्हणजे कोण? मला वाटतं ज्याचं व्यक्तिमत्व विखरून गेली अशी व्यक्ती, ज्याचं व्यक्तिमत्व भंगून गेली अशी व्यक्ती. जगाच्या पाठीवरची प्रत्येक व्यक्ती ही परमेश्वराने दिलेल्या आणि निश्चित केलेल्या स्वभावाने जगतीये. तुमचं व्यक्तिमत्व हा बहुतेक वेळा तुमच्या स्वभावाचा परिणाम असतो, विशेषतः तुमच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात घडलेल्या गोष्टी. मी जन्मतःच खूप तापट होते, चिडखोर होते, शीघ्रकोपी व्यक्तिमत्वाची होते. मी पटकन निर्णय घ्यायचे. मी धीट आहे, माझा जन्म नेतृत्वासाठीच झाला, मी लोकांना प्रेरित करू शकते.
पण मी घायाळ झाले होते. माझ्या वडिलांनी माझं वारंवार लैंगिक शोषण केलं माझ्या वयाच्या 12-15 वर्षांपर्यंत. मला इतकंच आठवतंय. काय करावं ते माझ्या आईला कळेना. तिला सगळं माहीत असूनही तिने काहीच केलं नाही. म्हणजे वडिलांनी माझा छळ केला, आईने मला सोडून दिलं आणि माझं व्यक्तिमत्व झालं एकाकी, एकाकी आणि एकाकी. अनेक वर्ष, एकाकी वर्ष. आणि मग काय झालं, की माझं व्यक्तिमत्व बनलं हे खंबीर, खंबीर व्यक्तिमत्व जे नियंत्रण करणारं होतं. मी माझ्या बोलण्याद्वारे कुणाचेही एका क्षणार्धात तुकडे करू शकत होते. आमेन. पण बघा, परमेश्वराने माझ्या मुखाला एक देणगी दिली. परमेश्वराच्या मंडळीत मी चक्क एक जीभ आहे. तोंड म्हणजे तुमच्या लक्षात आलं नसेल, मी तेच करते, बोलते. अधिक काहीच मी करत नाही. मी गात नाही, मी वाद्यही वाजवत नाही. मी बोलते. माझी देणगी आहे माझी वाणी. आणि मी जगभर बोलत असते. टीव्हीच्या माध्यमातून. त्यात काही नवल नाही जेव्हा सैतान ओव्हरटाईम करत होता, कारण मी स्वतःला त्रास करून खूप दुखावून घेत होते आणि मग मी आतून खूप दुखावली गेलेली असल्यामुळे ज्या वेळी मी माझं तोंड उघडायचे तेव्हा मी खूप कठोर असं बोलायचे. खूपच अगदी भेगा पाडणारं. परमेश्वराने लोकांच्या मदतीसाठी मला देणगी दिली, पण सैतानाने मला दुखावलं कारण मी लोकांना दुखवावं म्हणून. खूप दुखवावं. पण देवाचे आभार, देवाचे आभार, पण देवाचे आभार. तो भग्न हृदयी जनांस बरे करीतो, तो तुरुंगाचे द्वार उघडतो आणि बंदिवानांस मुक्त करतो. मुक्त. आमेन. आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही असाल तिथे येशू तुम्हाला बरं करू शकतो. तो केवळ यासाठी मरण पावला नाही की एके दिवशी तुमचा स्वर्गात महाल असेल आणि तुम्ही तिथे आनंदी राहाल. अनंत जीवनाची सुरुवात ही ख्रिस्ताला स्वीकारल्या क्षणापासून होते. आणि अनंतकालीन जीवन हे देवाने दिलेलं जीवन आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की तो सध्या स्वर्गात शोक मनवत बसलेला नाहीये. तो कटुतेने आणि रागाने भरलेला नाहीये. तो निराश नाहीये, तो दुःखी नाहीये, तो निरुपयोगी नाहीये, तो उदास आणि खिन्न जगत नाहीये. आणि आपल्यातही अशा प्रकारचं जीवन वास करतं, पण आपण ते आपल्यात ग्रहण करू शकलो तर ते आरोग्य प्राप्त होण्यास आपल्याला सुरुवात होईल आणि ते आपल्या जीवनाद्वारे प्रगट होऊ शकेल. परमेश्वराची आज अशी इच्छा आहे की आपण एकही रात्र बेडकांसोबत न घालवण्याचा निर्णय घ्यावा. काय? तुम्ही बेडकांपर्यंत कुठे पोहोचलात? चला निर्गम अध्याय 8 बघूया. निर्गम अध्याय 8. इस्रायली लोक जे मिसर देशात गुलाम होते त्यांची सुटका करण्यासाठी मोशेला परमेश्वराने पाठवलं. परमेश्वराने त्यांची सुटका करण्यासाठी फारो जो सैतानाचं नेतृत्व करत होता त्यांना जाऊ देऊ इच्छित नव्हता, म्हणून देवाने पीडा पाठवल्या एकामागोमाग एक आणि म्हणाला माझ्या लोकांना सोडेपर्यंत मी तुझं जीवन दुःखकारक करीन. त्यातलीच एक पीडा म्हणजे बेडूक. अध्याय 8:1. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, फारोकडे जाऊन सांग, परमेश्वर असे म्हणतो की माझ्या लोकांनी माझी उपासना करावी म्हणून त्यांना जाऊ दे. आज मी तुम्हाला सांगते, आपण सैतानाला धमकावून सांगू परमेश्वराच्या लोकांना त्याची सेवा करण्यास जाऊ दे. आमेन. मी आज परमेश्वराची प्रवक्ता बनीन आणि म्हणीन, प्रभू म्हणतो माझ्या लोकांना जाऊ दे. आमेन. तू जाऊ देणार नाहीस तर पहा मी बेडकांनी तुझ्या अवघ्या देशाला पिडीन. नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल. ते तुझ्या घरात येतील, तुझ्या शय्यागृहात, तुझ्या अंथरुणावर, तुझ्या चाकर नोकरांच्या घरात आणि तुझ्या भट्ट्यांमध्ये, तुझ्या काथवाटीत येतील. काथवाटीत येतील. परमेश्वर इथे एक चित्र रंगवतोय. सगळीकडे बेडकं. एक सांगू, तुमच्या आयुष्यात काही दुःख जर असेल ना, तर तुम्ही जाल तिथे ते असतं. बेडूक. स्वदयेचा बेडूक.
चिडणारे बेडूक, कटुतेचे बेडूक, द्वेषपूर्ण बेडूक. समजतंय ना मी काय म्हणू पाहते ते? तुम्हाला दुखावलेल्या लोकांना तुम्ही कधी क्षमा करणार आहात की नाही? तुम्ही कधी हे म्हणणं थांबवणार की हे फार कठीण आहे, हे फारच होत आहे, हे बरोबर नाहीये? या क्षणी हा दिवस प्रभूने बनवलेला आहे. मी आनंद मानून हर्षित होईन. यशया अध्याय 61 वचन 1 ते 3. ही शास्त्रवचनं खूपच छान आहेत. यशया येशूबद्दल भविष्यवाणी करतोय. प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला नेमून मला अभिषेक दिला आहे. अभिषेक दिला आहे. तुम्हाला माहिती येशू कुठल्याही धर्मशाळेत नव्हता गेला. मीही नाही गेले. मी त्याच गोष्टी मागते ज्या येशूने मागितल्या. दीनांस, गरिबांना व पीडितांना सुवार्ता सांगण्याकरिता त्याने मला नेमून मला अभिषिक्त केले आहे. त्याने अभ्यास केला नाही असं नाही मी म्हटलं. त्याने सातत्याने अभ्यास केला आणि विद्वान माणसांसोबत मला खात्री आहे त्याची. पण मी इथे एक मुद्दा मांडू पाहतेय की तुम्ही शिक्षणात थोडेफार मागे असाल म्हणून देव तुम्हाला वापरू शकत नाही असं मुळीच नाही. अविश्वसनीय गोष्टी करायला परमेश्वर तुमची नेमणूक करू शकतो. ती नेमणूक त्याच्या सामर्थ्यात आहे. पवित्र आत्म्याचं दान तुमच्यावर येतं. देवाने सांगितलेलं कार्य करण्यास तुम्हाला सक्षम करतं. खरं तर तुम्ही चमत्काराची वाट पाहताय हे लक्षात घ्या. दीनांस, गरिबांना व पीडितांना शुभवार्ता सांगण्यास त्याने मला पाठवलंय. भग्न हृदयींना एकत्र आणून त्यांना आरोग्य देण्यास पाठवलं आहे. मुक्ती जाहीर करण्यास, शारीरिक आणि आध्यात्मिक बंदिवानांना तुरुंग उघडण्यास व डोळ्यावरची पट्टी काढण्यासाठी. आज इथे तुरुंगाचे दरवाजे उघडले गेले आहेत आणि परमेश्वराच्या वचनाने तुमचे डोळे उघडणार आहेत. मी आशा बाळगते अशी, कारण हे पाहिल्यावर, हे दिसल्यावर तुम्ही म्हणाल मला असं जगायची गरज नाहीये. मी भूतकाळात अडकून पडायची गरज नाहीये. मी निरुपयोगी असं वाटून घेण्याची गरज नाहीये. वयाच्या 10व्या वर्षी माझ्या आईने मला तसं सांगितलं होतं. माझ्या शेजाऱ्याने माझा छळ केला होता आणि म्हणून त्यात माझी चूक आहे असं वाटत बसण्याची गरज नव्हती. द्वेष आणि कटुतेत आयुष्य घालवण्याची गरज नाहीये मला. हा नवा दिवस आहे. प्रत्येक दिवशी परमेश्वराची दया नवी असते आणि आज एक नवी सुरुवात आहे. टीव्हीवरून पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी, टीव्हीवरून पाहणाऱ्या प्रत्येक माणसाला मी आज सांगू पाहते की तुम्ही मला आवडता खूपच. तुमच्यासाठीच या कार्यक्रमाचं आयोजन आहे. तुमचे खूप खूप आभार. माझा कार्यक्रम पाहिल्याबद्दल. तुम्हाला आरोग्य प्राप्त हो. बघा, परमेश्वराच्या वचनाने तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रात आरोग्य प्राप्ती हो. तुरुंग उघडले जातील आणि डोळ्यावर बांधलेल्या पट्ट्या उघडल्या जातील. प्रभूच्या कृपा प्रसादाच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी आपल्या परमेश्वराच्या प्रतिशोधाचा दिवस सुद्धा. मला कृपा फार आवडते. म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही योग्य नाही ती सुद्धा परमेश्वर तुमच्यासाठी घडवून आणतो. वा, परमेश्वराच्या प्रतिशोधाची ही बाब मला फार आवडते, कारण याचा अर्थ असा होतो की तुमच्या शत्रूचं देव काय ते बघून घेईल. तो म्हणाला सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे, त्यांना समाधान आणि आनंद देण्यास, सियोनातील शोकग्रस्तांस राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालण्यास मी आलो आहे. आपल्याकडे बरेच पुरुष आहेत जे विचार करत असतील ही जराशी बायकी गोष्ट आहे. बायकी. एक सांगू का, पण तुम्हीही कधीतरी सुंदर असं दिसू शकताच ना. आमे, तुमच्यापैकी किती जणांना समजलं? तुम्हाला समजलंय? वा. तर जणू तुम्ही तुमचा आत्मा सुशोभित करणाऱ्या एखाद्या दुकानात आहात. राखेऐवजी सौंदर्य, शोकाऐवजी हर्षरूप तेल, खिन्न आत्म्याऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे, ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यास
धार्मिकतेचे वृक्ष, परमेश्वराने लावलेले रोप, म्हणजे त्याचा गौरव होईल. आता बघूया वचन 7 आणि 8. तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हास दुप्पट मिळेल, म्हणजे जशास तसं परतफेड. आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतनभागानेच ते आनंद पावतील. आता नीट लक्षात द्या, आपल्या देशात, मरून स्वर्गात गेल्यावर नाही, तर आपल्या देशात ते दुप्पट वतन पावतील. त्यात सार्वकालिक आनंद प्राप्त होईल. सार्वकालिक आनंद. तर तुम्हाला काय मिळणार आहे? दुप्पट. दुप्पट त्रास नव्हे. दुप्पट त्रास नव्हे. तुमच्या त्रासाऐवजी दुप्पट दुप्पट आशीर्वाद. तुम्ही म्हणाल, मी काय करायला हवं? हो, पवित्र आत्मा तुम्हाला सूचना देत राहीलच. तो तुमचा मार्गदर्शक बनेल. पवित्र आत्मा हा आपला सल्लागार आहे. कधी काय करावं हे त्याला कळतं. म्हणजे बघा, प्रत्येक वेळी आपण खचून जाता कामा नये. राख्याऐवजी सौंदर्य. राखेऐवजी सौंदर्य. त्रासापेक्षा दुप्पट. का? कारण मला परमेश्वराला न्यायप्रिय आहे. मला हे फार आवडतं. परमेश्वर हा न्यायाचा परमेश्वर आहे. परमेश्वर हा न्यायाचा परमेश्वर आहे म्हणजे काय? याचा साधा अर्थ आहे, तो सगळ्या बिघडलेल्या गोष्टी सुधारतो. सुधारतो. छान आहे ना हे? सुंदर आहे. आता जर तुम्ही दीन, गरीब, पीडित असाल, घायाळ असाल, हरवलेले असाल, तुमचं आयुष्य अस्थिर असेल, काही अयोग्य गोष्टी झाल्या असतील, तर तुम्ही लज्जेने किंवा भीतीने आखडून राहायची गरज नाही, कारण येशू तुमच्यासाठीच आला होता. तुमच्यासाठीच. तो त्यांच्यासाठी आला जे आजारी आहेत. सुदृढ. सुदृढ लोकांसाठी नाही. शोषणाचे अनेक प्रकार असतात. थोडक्यात सांगायचं तर लैंगिक शोषण, शाब्दिक शोषण, मानसिक शोषण. काही लोक आध्यात्मिक शोषण करणाऱ्या नेत्यांमध्ये फसतात. आध्यात्मिक शोषणही असतं. अनेक प्रकारचं शोषण, भावनिक शोषण, शाब्दिक शोषण. शब्द घाव घालतात. घाव घालतात. बायबल म्हणतं जिभेमध्ये जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आहे. तुमच्यापैकी किती जणांनी अधिक असा शाब्दिक छळ सोसलाय? सांगा मला. बघा, किती लोक असे ज्यांनी शाब्दिक छळ सोसलाय बघा. सैतान हा भूतलावर जिवंत आहे. कुणाच्या लक्षात येतंय काय? पण एक सांगू, तुमच्या पाठीमागे ठामपणे उभी राहणारी एक व्यक्ती आहे. ती म्हणजे तुमचा स्वर्गीय पिता. बघा, तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवायला शिका. आई काय म्हणाली ते महत्वाचं नाहीये. तुमचा स्वर्गीय पिता काय म्हणाला ते महत्वाचं आहे. तुमचे वडील काय म्हणाले ते महत्वाचं नाही. तुमचा स्वर्गीय पिता काय म्हणतोय ते सगळ्यात महत्वाचं आहे. तुमचे शिक्षक काय म्हणाले, तुमचे मित्र काय म्हणाले, तुमचा भाऊ काय म्हणाला, बहीण काय म्हणाली. जरी पालकांनी तुमच्यावर प्रेम केलं नाही, मी आज तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. आणि बघा, कृपा करून याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. त्याने फरक नको पडायला, कारण परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. परमेश्वर तुमच्यावर प्रीती करतो. त्याला तुम्ही नेहमीच आवडता. परिपूर्णतेने, संपूर्णतेने आणि विना अट. खरं सांगायचं तर माझ्या पालकांना मी नव्हते आवडत. नव्हते आवडत मी माझ्या पालकांना. म्हणजे आईला मी आवडायचे, पण तुम्ही तुमच्या मुलाला सोडून जाणार असाल तर त्याला प्रेम नाही म्हटलं जात ना. आणि बघा कसं आहे की तिची ती उणीव होती, तिला भीती वाटत होती. मला कळतंय, मी तिच्या विरुद्ध नाही बोलणार आहे. आता ती 89 वर्षांची होईल काही दिवसात. मी तिला सांभाळते, त्यात काही कटुता नाहीये. पण जसं मिळायला हवं तसं प्रेम मला कधीही मिळालं नाही. जसं मिळायला हवं. आपण पिता परमेश्वराच्या प्रेमाबद्दल आपल्या पालकांकडून शिकायला हवं. पण तसं होत नाही. पण सुरुवात करायला अजूनही उशीर झाला नाही. तुम्ही आता 75 वर्षांचे असलात तरी फरक पडत नाही. तुम्ही आज रात्री सुरू करू शकता. परमेश्वराच्या प्रीतीचा स्वीकार करा. परमेश्वराचं प्रेम हे आपलं घायाळ मन बरं करतंय. म्हणून मी तुम्हाला इफिस्करास अध्याय 3 वचन 16 दाखवून तुमच्यासाठी रोज प्रार्थना करणार आहे. इफिस्करास अध्याय 6 वचन 16 मी रोज सकाळी प्रार्थना करते. तुम्ही जेव्हा तुमच्या मुखाने परमेश्वराचं वचन बोलू लागता, तुम्ही ते स्वतः बोलताना त्यावर विश्वास ठेवता,
तुम्ही परमेश्वराचे तेच शब्द प्रार्थनेच्या रूपात बोलता. विश्वास ठेवला तर तो ते वचन पूर्ण करण्यास बांधला जातो. आमेन. म्हणून विश्वास ठेवून म्हणा, पित्या मी आज विश्वास ठेवून हे ग्रहण करतो. आमेन. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. हालेलुया. पवित्र आत्म्या ये आणि माझं व्यक्तिमत्व घे. प्रभू आज येऊन माझ्या व्यक्तिमत्वात वास कर, कारण मी कुजलेली नाही, मी मोहक बनेन. मी दुःखी नव्हे तर मी आनंदी राहीन. मी चिडखोर नव्हे तर हर्षित राहीन. मी स्वतःवर दया करणार नाही. मी आज घराबाहेर पडून एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करीन. पवित्र आत्म्या ये आणि माझ्या व्यक्तिमत्वात वास कर. माझ्या व्यक्तिमत्वात वास कर. किती जण ही प्रार्थना रोज करायला सुरुवात करतील? दररोज. बघा, बंदिवासातून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याची आता वेळ आलीये. बेडकांना मागे टाका आणि ख्रिस्त ज्या मुक्तीकरता मरण पावला ती शोधा. एकही दिवस पूर्वीच्या वेदनेत जगू नका. येशू जे मुक्तीचं जीवन तुम्हाला देऊ इच्छितोय ते सगळं शिकण्याची संधी घालवू नका. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मॅर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.